तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सिमिलॅरिटी या चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. सो लेट्स सी. फर्स्ट एक्झाम्पल आहे, द बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. दोन ट्रायंगल्स आपल्याला दिलेत. एका ट्रायंगलचा बेस 9 आहे आणि त्याची हाईट आहे 5 आणि दुसरा ट्रायंगल आहे त्याचा बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. तर आपल्याला त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. क्वाइट सिंपल एक्झाम्पल. ओके, तर आपण पहिल्यांदा कन्सिडर करूया दोन ट्रायंगल. सो मी कन्सिडर करतो बघा. लेट इन ट्रायंगल ABC. मी दोन ट्रायंगल कन्सिडर केले, एक ABC आणि दुसरा PQR. पाहिजे तर त्याची फिगर ड्रॉ करतो इकडे. ABC आणि दुसरा ट्रायंगल मी कन्सिडर केला इथे काढतो. तुम्ही मोठी फिगर काढू शकता, माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी लक्षात ठेवा. ओके, सो ABC ट्रायंगल आहे. ओके, आपण इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. सो आपण ह्याचा बेस हाईट कन्सिडर करूया AD आणि इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करूया PS. आर यू गेटिंग ऑर नॉट? मी दोन ट्रायंगल ड्रॉ केलेत, एक ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल PQR. ABC ट्रायंगलचा बेस मी कन्सिडर केलाय BC आणि हाईट कन्सिडर केलाय AD. PQR ट्रायंगलचा बेस कन्सिडर केलाय QR आणि हाईट कन्सिडर केली PS. इज इट ओके और नॉट? ते मी इथे लिहिणार आहे. लेट इन ट्रायंगल ABC, ओके, BC that is base of triangle ABC n is equal to पहिल्या ट्रायंगलचा मला बेस दिलेला आहे किती आहे 9. सो 9. आता त्यांनी आपल्याला काही सांगितलं नाहीये युनिट, इट इज सेंटीमीटर और इट इज युनिट्स और आपणही तसंच लिहायचं 9. आर यू गेटिंग और नॉट? जर त्यांनी किंवा जर काही नसेल तर तुम्ही युनिट्स ही लिहू शकता. सो ओके, मी फक्त रेशो फाइंड आउट करायचं, त्यामुळे आपल्याला इथे त्या पर्टिक्युलर युनिटची काही गरज नाही आहे. ओके, सो BC इज द बेस ऑफ ट्रायंगल ABC, that is 9. ओके, and AD is what? The height of triangle ABC and which is equal to what? 5. Okay, second triangle, let in triangle PQR. आता PQR ट्रायंगल मध्ये कन्सिडर केलं तर बेस कोण आहे मित्रांनो? QR. सो QR इज इक्वल टू बेस ऑफ ट्रायंगल PQR and which is equal to बेस किती दिला आपल्याला मित्रांनो? 10. and PS is height of triangle PQR आणि आपण PS ला काय कन्सिडर केलं तर ट्रायंगलची हाईट. ओके, दॅट इज इक्वल टू हाऊ मेनी? 6. मी काय केलंय, जो डेटा फक्त दिलाय त्या डेटाला फक्त आपण दोन ट्रायंगल मध्ये मांडलेला आहे. कळतंय? ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. बेस BC, AD, QR, PS आणि त्याच्या व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत त्या लिहून टाकल्या. आता दोन ट्रायंगलचा रेशो घ्यायचा आहे. सो आपण घेऊया एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता आपण शिकलो होतो दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजे त्यांच्या बेस आणि हाईट यांचा प्रोडक्टचा रेशो. आर यू गेटिंग ऑन? द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. जसं की ट्रायंगल ABC मध्ये बेस कोण आहे मित्रांनो? दिले आपण सगळं वरती BC इंटू कोण येणार? AD आणि खाली QR इंटू काय येणार? PS. ओके, पुटअप करा. BC किती आहे? 9. AD किती आहे? 5. QR किती आहे? 10. and PS is equal to 6. ओके, सॉल्व करूया आपण याला. ओके, 5 2 जा 10. ओके, 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9. दॅट इज इक्वल टू 3 बाय 2 into 2, that is what? 4. सो आन्सर काय आलं? 3/4. इज इट ओके और नॉट? एकदम इझी आहे. ओके, कळालं पहिलं एक्झाम्पल? एकदम इझी आहे. सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. ओके, पहा पाहिजे इन फिगर
ही तुम्हाला फिगर दिलेली आहे. दिसते तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतात त्याच्यामध्ये. एक ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल ABD. आर यू गेटिंग ऑर नॉट? दोन ट्रायंगल तुम्हाला दिसतात ABC आणि ABD. या ट्रायंगल मध्ये सांगितलंय BC ही परपेंडिक्युलर आहे कोणाला? AB ला. आणि AD ही परपेंडिक्युलर आहे कोणाला? AB ला. BC is 4, AD is 8. तर आपला एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल ADB कन्सिडर करायचा आहे. आता मित्रांनो या ट्रायंगल मध्ये मला जर एरिया चा रेशो फाइंड आउट करायचा आहे तर मला पहिल्यांदा बेस आणि हाईट मला कन्सिडर करायला लागेल. आता मला सांगा, तुम्हाला जर ABC दिलाय आणि परपेंडिक्युलर हाईट ऑलरेडी दिलेली आहे, कोण आहे? BC. जर मग BC ला आपण काय कन्सिडर केलं? हाईट कन्सिडर केलं, तर या ट्रायंगलचा बेस कोण? AB. मी तुम्हाला ऑलरेडी बोललो होतो, हा ट्रायंगल ABC जर आहे, मी काढतो पाहिजे बाजूला तुम्हाला कळत नसेल तर. ओके, हे बघा, हा तुमचा ट्रायंगल मी AB पॉइंट काढलाय, तर रिमेनिंग पॉइंट C कुठे असणार? परपेंडिक्युलरच ना. अरे कळते का नाही? म्हणजे ABC, AB हा बेस झाला आणि BC ही काय झाली त्याची हाईट. कळते का नाही कळते? सो इझी ऑर नॉट? ओके, तसंच मित्रांनो इथे कन्सिडर करा. बघा, हा जो ट्रायंगल आहे आपण इथे लिहूया त्याचा आन्सर. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू. ओके, आता ABC ट्रायंगलचा बेस कोण कन्सिडर केला? AB. ABC ट्रायंगलचा बेस कन्सिडर केला AB. तुम्ही AC पण घेऊ शकता, मग B मधला परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल. तुम्ही BC पण घेऊ शकता, मग A मधला परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल. आर यू गेटिंग ऑर नॉट? ऍक्च्युअली तुम्हाला कन्सिडर करायचं आहे की बेस कोणता आणि हाईट कोणता. कारण याच्या आधीचे जे एक्झाम्पल्स आपले सॉल्व्ह होते त्यामध्ये आपण हॉरिझॉन्टलच बेस घेतला होता. हॉरिझॉन्टल बेस, वर्टिकल हाईट. पण आपल्याला जसं एक्झाम्पल येईल त्यानुसार आपल्याला जावं लागेल. ओके, जसं की ABC चा मी बेस कन्सिडर केला AB. ओके, आणि त्याला परपेंडिक्युलर हाईट कोण? BC. नाही कळत आहे का? तसं दुसरा ट्रायंगल ADB दिसतंय, ADB. आता ह्या ट्रायंगलचा बेस कोण? ऑब्वियस हाच कन्सिडर करा, कारण ही परपेंडिक्युलर आहे त्याला. AD परपेंडिक्युलर आहे AB ला, म्हणून कोण बेस कन्सिडर करणार? AB. आणि हाईट कोण असणार? AD. म्हणजे इथे पण काय आलं? AB इंटू काय? AD. AB into BC, AB into AD. AB gets cancelled. So answer is BC upon AD. Now what is BC? BC is 4 and AD is 8. 4 2s are 8. 4 1 4, 4 2 8. 1/2. So 1/2 your answer. Is it okay or not? Okay. Very good. Next example तुमचा आहे, in adjoint figure segment PS is perpendicular to segment RQ and segment QT is perpendicular to segment PR. PQ is equal to 6, sorry, RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12. ओके, आता हे ट्रायंगल आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, लक्ष द्या. हा जो PS आहे तो परपेंडिक्युलर आहे कोणाला? RQ ला. PS is perpendicular to RQ and QT हा परपेंडिक्युलर आहे कोणाला? PR ला. RQ बरोबर आपल्याला देऊन ठेवले किती आहे? 6 आहे. RQ किती आहे? 6 आहे. PS किती आहे? 6 आहे. आणि PR बरोबर देऊन ठेवले, दॅट इज 12. टोटल इज 12. ओके, आता आपल्याला प्रश्न फाइंड आउट करायला सांगितले आपल्याला QT काय. ओके, आता ह्याच्यामध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात. तर यामध्ये करायचंय काय? जर मला QT फाइंड आउट करायचा आहे याचा अर्थ दोन ट्रायंगलचा एरिया मला सेम घ्यावा लागेल. जर तुम्ही पाहिलं त्यांनी जे सर्व काही सांगितलंय, फॉर एक्झाम्पल मी जर हा ट्रायंगल कन्सिडर केला PQR, तर याचा बेस काय होईल? QR आणि हाईट काय होईल? PS. तोच ट्रायंगल कन्सिडर केला PQR आणि त्याचा बेस कन्सिडर केला PR, तर हाईट काय होईल? TQ. मी याच्याबद्दल तुम्हाला बोललो होतो की एका ट्रायंगलला 3 बेस आणि 3 हाईट असू शकतात. मग मी तसंच करणार आहे, जसं की बघा इथे इन सोल्युशन मध्ये आपण बघा, इन ट्रायंगल PQR
दिसतोय ट्रायंगल कोण पी क्यू आर. याच्यामध्ये मी बेस कन्सिडर करतोय इफ जर बेस हा किती आहे आर क्यू किंवा क्यू आर एवढा आहे, दॅट इज हाऊ मेनी 6, देन कळलं का नाही कळलं? पी क्यू आर याच्यामध्ये मी बेस किती कन्सिडर केलाय, कोण कन्सिडर केलाय क्यू आर. इन ट्रायंगल पी क्यू आर इफ बेस इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू 6. आर यू गेटिंग ऑर नॉट? तुम्ही लिहिताना असंही लिहू शकता. ओके, मी तुम्हाला जस्ट दाखवते मित्रांनो. हे तुम्ही आपण जेव्हा आन्सर लिहिणार तेव्हा हे लिहायची गरज नाहीये, तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी मी दाखवतो. पी क्यू आर मध्ये जर बेस आपण क्यू आर पकडला तर रिमेनिंग साइड पी मधनं ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर म्हणजेच कोण पी एस. म्हणजे बेस जर क्यू आर असेल तर हाईट बरोबर काय असणार पी एस दॅट इज 6. एम आय राईट ऑर नॉट? आणि देन देतो काय तर देन आणि इफ आता दुसरं पकडा त्याच ट्रायंगल मध्ये. आता मी बेस काय पकडला पी क्यू आर चा बेस काय पकडला क्यू आर, मग हाईट पी एस आहे. आता मी पी क्यू आर ट्रायंगलचा बेस कन्सिडर करतोय पी आर, म्हणजे बेस कन्सिडर काय केला पी आर that is equal to 12. Then height is what? PR. त्याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली कुठली आहे QT. आणि त्यामुळे QT काय झाला माझा तुम्हाला फाइंड आउट करायचं बरोबर ना. रेडिंग ऑफ हाईट आहे. कळतंय का नाही कळतंय? एकाच ट्रायंगल बद्दल आपण सगळं बात करतोय. रेडिंग ऑफ नॉट PQR बद्दलच बात करतोय. नाही समजलं? इन ट्रायंगल PQR बेस काय पकडला QR. रिमेनिंग पॉइंट कोण आहे P, परपेंडिक्युलर ड्रॉ केली QR वरती PS, म्हणजे PS हाईट झाली. म्हणजे बेस QR असेल तेव्हा हाईट किती असणार आहे PS. बेस PR असणार आहे, दिसतंय PR PQR च बात करतोय PR हा बेस असेल तर हाईट काय असणार QT. ओके, म्हणून मी असं फाइंड आउट करतोय एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण काय करतो एरिया ऑफ ट्रायंगल PQR. सेम ट्रायंगलचा रेशो घेतोय एरिया ऑफ ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय ना QR इंटू PS पहिलं घ्या QR इंटू PS पहिलं आणि सेकंड PR इंटू QT. नाही कळालं का? एकदम सिंपल आहे. PQR दोन्ही कसे आहेत सेम. इकडे आन्सर किती येणार 1. QR किती आहे 6. PS किती आहे 6. PR किती आहे 12. QT आपल्याला काढायचं आहे. QT कुठे जाणार तिकडे. ओके, 6 36 डिवाइडेड बाय किती 12. आन्सर किती आलं 3. एकदम इझी आहे की नाही सांगा. काय अवघड आहे का? दिसते अवघड पण आहे सोपं. कारण एकाच ट्रायंगलला 2 बेस आहेत, 2 हाईट दिलेले आहेत आणि त्याचं कन्सिडरेशन करून आपण सोडवलं. सोपं आहे. ओके, आगे बढ़ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इन द ॲडजॉइंट फिगर AP इज परपेंडिक्युलर टू BC. AP परपेंडिक्युलर आहे कोणाला BC ला. AD पॅरलल आहे BC ला. तर आपला एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD या दोघांचा रेशो फाइंड आउट करायचा. ओके, आता जर आपण कन्सिडर केलं बघा इन ट्रायंगल ABC and triangle BCD, okay, they have जर व्यवस्थित स्टडी केलं तुम्हाला कळेल ABC BCD BC BC म्हणजे दोघांचे बेसिस कसे आहेत सेम. दे आर असं लिहू आपण दे आर having they are having same basis, that is same basis. Okay, that is BC बरोबर. ABC आणि BC या ट्रायंगल मध्ये दोन्ही ट्रायंगल्स आहेत. त्या दोन्ही ट्रायंगल्सचा बेस कशा आहेत मित्रांनो सेम आहे. दे हॅव अ सेम बेसिस दॅट इज BC. ओके, आता जर मी ट्रायंगल ABC कन्सिडर केला ABC तर त्याची हाईट काय झाली AP आणि BCD
दिसतंय तुम्हाला बी सी डी. BC जर बेस असेल तर हाईट इथून ड्रॉ करायला लागेल. मी इथून ड्रॉ करतो बघा पायथन. अजून केले. ओके, तर दोन पॅरलल लाईन्सच्या मधले डिस्टन्स कसे असतात? सेम. ओके, मिडल द बच AD इज पॅरलल. बघा AD आहे ती पॅरलल आहे कोणाला? BC ला. Hence the distances between the lines are same. त्यामुळे जे काय डिस्टन्सेस आहेत, ओके, त्या लाईन्स मधले कोणाच्या AD आणि BC मधले डिस्टन्सेस म्हणजेच कोण? AP आणि इथे समजा x मध्ये मी k नाव दिलं DK. AP आणि DK हे दोन्ही पण कशा असणार? सेम. The distances between them are same. आता AP आणि DK ते दोन ट्रायंगलच्या काय झाल्या? हाईट्स. आर यू गेटिंग ऑर नॉट? हेन्स काय आपण देऊ शकतो? the heights of a triangle, heights of triangle ABC and triangle BCD are also same. म्हणजे मित्रांनो बेस पण सेम आहेत आणि हाईट पण सेम आहेत. तर मग जर मी एरिया घेतला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू काय काय येणार सांगा म्हणजे पटापट? BC इंटू पायथन मी लिहितो हाईट्स ऑफ द ट्रायंगल आर ऑल्सो सेम, दॅट इज AP इज इक्वल टू DK. नाही का आलं? ह्याची हाईट कोण आहे? AP. ह्याची हाईट कोण आहे? DK. म्हणजे AP इज इक्वल टू DK लिहिलं. ओके, आता मला सांगा एरिया कसं लिहिणार? हां, BC आणि ह्याची हाईट कोण? AP. आणि ह्या ट्रायंगलचा बेस कोण? BC आणि हाईट कोण? DK. BC गेट्स कॅन्सल. आन्सर काय आलं? AP अपॉन DK. पण जेवढा DK आहे तेवढाच कोण आहे? AP. म्हणजे काय आलं? AP अपॉन AP. आणि आन्सर किती आलं? 1. दॅट इज तुम्ही असं लिहू शकता 1:1. पण जागा नाहीये मित्रांनो, समजून घ्या. तुम्ही असं करू शकता 1:2. सोपं आहे. तिसरं आणि चौथं ही एक्झाम्पल. ओके, आता एक शेवटचं एक्झाम्पल राहिले ते आपण पाहूया लगेच. ओके, तर आपल्याला हा ट्रायंगल दिलाय. ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल वेगवेगळे भरपूर ट्रायंगल्स आहेत. ओके, त्यांचे रेशियो आपल्याला फाइंड आउट करायचे. सो आपण फाइंड आउट करूया. त्यातला फर्स्ट आपल्याला सांगितलंय, आपला फाइंड आउट करायला सांगितलंय एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. PQB अपॉन PBC मला फाइंड आउट करायचं. सो फाइंड आउट करून घेऊया. आता मला एक सिंपल सांगा. ओके, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. हे बघा PQB, चला पटापट फाइंड आउट करा घेऊया. PQB ट्रायंगलचा बेस कोण कन्सिडर करूया? BQ आणि हाईट PQ. नाही कळत आहे? PQB चा बेस कन्सिडर करूया BQ, हाईट कन्सिडर करूया PQ. दुसरा PBC मोठा ट्रायंगल, बेस काय कन्सिडर करूया? BC आणि हाईट काय मित्रांनो? PQ. म्हणजे याचा अर्थ या दोन ट्रायंगल मध्ये काय सेम आहे? हाईट सेम आहे. मग तुम्ही असंही लिहू शकता PQ कॅन्सल करून. दाखवतो, नेक्स्ट स्टेपला दाखवतो तुम्हाला कळेल. म्हणजे आन्सर आलं BQ अपॉन काय? BC. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये स्टेटमेंट्स दिलेले आहेत, मात्र तुम्हाला इथे स्टेटमेंट्स लिहावा लागेल ब्रॅकेट मध्ये प्रत्येक एक्झाम्पलला. मला जागा नव्हती म्हणून मी ते सांगितलेलं नव्हतं. मी आता लास्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगतो. ओके, काय करायचं? बघा काल तुम्हाला ना PQB बेस BQ, हाईट PQ. PBC बेस काय? BC, हाईट काय? PQ. म्हणजे दोघांचे काय सेम आहे? हाईट सेम आहे. तर त्यांचा बेसिसचा रेशिओ येणार. म्हणजे तुम्हाला ते स्टेटमेंट लिहावं लागेल मागचं काय?
the ratio of the areas of triangles having the same height is the ratio of their corresponding bases. हे तुम्हाला स्टेटमेंट इथे लिहावं लागेल. मी पूर्ण स्टेटमेंट लिहू शकत नाहीये आणि मागेही लिहिलेले नाहीत एक्झाम्पल मध्ये, मात्र तुम्हाला ते लिहायचे आहेत. ओके ऑर नॉट? समजते ना? कारण बोर्ड आपला छोटा आहे आणि डेटा जास्त कव्हर करायचा आहे. ओके, सो त्यासाठी तुम्हाला ती स्टेटमेंट मागेही लिहावी लागेल. कळलं नसेल तर मला कमेंट करा, मी ती तुम्हाला लिहून पाठवेल. ठीक आहे? आर यू गेटिंग ऑर नॉट? स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे. प्रॉपर्टी मी तुम्हाला स्टडी केलेल्या आहेत पहिल्यांदा स्टार्टिंगला, ती तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ओके, मी हे कट करतोय. झालं, संपलं पहिलं एक्झाम्पल. आन्सर काय आलं? BQ अपॉन BC. ओके. सेकंड, व्हॅल्यूज काय दिलेले नाहीत, आपल्याला फक्त रेशो लिहायचे आहेत. सेकंड सांगितलं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. PBC ABC, चला PBC आणि ABC. ओके, अभी यहां पर देखिए PBC बेस क्या आ गया? BC. समझा ना? PBC बेस क्या है? BC. हाइट क्या है? PQ. तुम्हाला हाइट आणि बेस बद्दल कळालं का नाही कळालं? PBC बेस जर BC असेल तर रिमेनिंग पॉइंट बद्दल ड्रॉ करायची PQ. आता मला सांगा तुम्ही ABC चे काय येणार? ABC बेस काय? ABC बेस काय? BC. आणि हाइट काय? A मधनं ड्रॉ करायचं म्हणालो काय? AD. BC कॅन्सल. आन्सर काय येणार? PQ अपॉन AD. म्हणजे इथे काय सेम आहेत? हाइट सेम आहेत. सो लिहायचं the ratio of the areas of these two triangles having equal heights is the ratio of their corresponding bases. Are you getting or not? किंवा corresponding heights सेम बेस आहेत मित्रांनो, त्यामुळे आपल्याला हाइट्स बद्दल सांगायला लागेल. ओके, सो करेक्ट करूया आपण. स्टेटमेंट काय होणार? the ratio of the areas of two triangles having equal bases is the ratio of their corresponding heights. ओके, PQ आणि AD. सिंपल. थर्ड पाहूया आपण. कळलं ना? इथे तुम्हाला काय लिहायचं आहे? स्टेटमेंट. इथे तुम्हाला काय लिहायचं आहे? स्टेटमेंट. हा, पुस्तक मध्ये. ओके, थर्ड, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. चला ABC बघा, ABC कुठे आहे? ABC आणि ADC. चला, ABC बेस काय? BC इंटू हाइट काय? AD. झाल्या मागे. ADC बघा, ADC बेस काय? BC आणि हाइट काय? AD. काय सेम आहे? हाइट सेम आहे. अरे काय सेम मित्रांनो? हाइट सेम आहे. AD. मग काय लिहिणार? the ratio of the areas of triangles having equal heights is the ratio of their corresponding bases. ओके, आणि शेवटचं, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ADC आणि कोण? PQC. दोन ट्रायंगलचा रेशो आहे, बरोबर ना? सो फर्स्ट आपण पाहूया ADC. ओके, ADC ट्रायंगलचा बेस काय कन्सिडर करूया आपण? DC. हाइट काय झाली? AD. ओके, आणि PQC ला PQC बेस काय येणार? QC आणि हाइट काय येणार? PQ. ओके और नॉट? समजते का नाही समजते? ADC हाइट AD झाली, बेस BC झाला. ओके, आणि PQC सांगितलं, बरोबर ना? PQC बेस काय झाला? QC किंवा CQ म्हणा, आणि हाइट काय? PQ. सो दॅट्स इट फॉर प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, लिहून घ्या हा मस्तपैकी. ओके, व्हेरी गुड.